इथेही नाहीये ती. काय झालंय हिला? कालपर्यंत काही खात पीत नव्हती, माझ्याशी बोलतही नव्हती. आज रूम मध्येही नाहीये. काय चाललंय याचं? आय नीड टू फाइंड आउट. सगळं काय चाललंय लीला? हे जे आमरण उपोषण, लीला, मी तुला विचारतोय. अभिराम, लीलानं सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. पाणी सुद्धा प्यायली नाहीये ती. बोल तिच्यासोबत जरा. काय तिची मागणी आहे ती पूर्ण कर. नाहीतर काहीतरी होईल रे तिला. म्हणून बघ जरा तिच्याकडे बघ. एरवी हसत खेळत असणारी आपली लीला आज किती उदास आहे बघ. असं बघवत नाही रे तिला. बाबा, आय एम सॉरी, पण हिला अशी उपोषणाला बसली आहे बरं नाही वाटत. हा म्हणजे बाबा, तुम्ही इतरांच्या बाबतीत असं न्यायाने वागता ना, मग लीलाच्या बाबतीत असा हट्ट का धरलाय तुम्ही? तिच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करा ना. मुलंही सांगतायत तुला ऐक जरा बाळा. माझं नको ऐकू, त्यांचं तर ऐक. बाबा, आमच्यासाठी आम्ही काहीच मागत नाही आहोत, पण ॲटलिस्ट लीलासाठी तरी. हो हो बाबा, दादा बरोबर बोलतोय. ॲटलिस्ट आता तरी तिच्या मागण्या पूर्ण करा. क्वाइट, प्लीज शांत बसा सगळे. लीला, वी नीड टू टॉक. लीला, मी तुझ्याशी बोलतोय. आजी यांना म्हणावं, जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्याशी बोलणार नाही. लीला, हे इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे आणि मला हे फुलिशनेस अजिबात आवडत नाहीये. आई, सांग तिला. वहिनी, तर आपलं लकी डे. आज तर पार्टी झालीच पाहिजे. सरू, काय चाललंय तुझं? सगळं मला जे बोलायचं ते खोलीत गेल्यावर बोला. चला चला चला. आजी, आपल्या प्लॅनचा काहीच फायदा झाला नाही. मी एवढी उपाशी आहे, कळल्यावर सुद्धा याचे ना काहीच फरक पडला नाही. होणार शुक बोलायचं. माझी खात्री आहे बघ, आता जरी तो रागानं वर गेला असेल ना, तरी राग शांत झाला की तो येणार आणि तुझं उपोषण तू सोडावंस म्हणून प्रयत्न करणार. माझी खात्री. आजी, करावं लागेलच त्यांना, नाही तर मला खरंच उपाशी राहावं लागेल.
तुम्हाला माहितीये ना मला भूक अजिबात सहन होत नाही एकतर. कशाला उपाशी राहावं लागेल, मी असताना. शांत राहा. म्हणजे एक मिनिट पुढे हो, मी काहीतरी ठेवलं इकडे. खायची. खा खा खा. आजी, अशा काळजी घेणाऱ्या आजी असतील ना तर मी तर खरंच आम्हाला उपोषण करायला रेडी. लवकर खा. थँक्यू. आय कांट बिलीव्ह दिस. नीला अशी कशी उपोषणाला बसली? हा काय वेडेपणा आहे? नीलाचा हट्ट पण तिच्यासारखाच वेळ आहे. अशी दिवसभर उपाशी राहिली तर तिलाच त्रास होणार आहे. मी प्रपोज करावं या एका हट्टासाठी एवढा मोठा ड्रामा? नाही. काही करून मला हिचं हे उपोषण आजच्या आज थांबावं लागेल. काय करू मी? हमारी मांगे पूरी करो, हमको प्रपोज करो. लीला पण ना किती बावळट आहे. असं कोणी करतं का? काय तर म्हणे खाईन तर प्रेमाशी नाहीतर उपाशी. असं कोणी करतं? लीला करते ना. तिच्या उपोषणाने जर एजे तिच्यावर चिडले ना तर प्रपोजल तर दूर, एजेस तिच्यापासून दूर जातील. तुम्हाला वाटतं तितकी मूर्ख नाहीये ती. तिला चांगलंच माहितीये की एजे जरी तिच्यावर चिडले असले तरी ते तिला उपाशी मुळीच नाही ठेवणार. दुष्ट नाहीये एजे. ते तिचं उपोषण मोडण्याचा पूर्ण प्रयत्न करतील आणि तरी ती हट्टाला पेटली ना एजे पुन्हा प्रपोज पण करू शकतात. मला नाही वाटत एजे असं काहीतरी करतील. तुम्हाला वस्तुस्थिती दिसत नाहीये का? तिच्या बहिणीच्या लग्नात किती राबले एजे. तिच्यासाठी आपल्याला शिक्षा केली. संक्रांतीला स्वतःच्या हाताने तिच्यासाठी हलव्याचे दागिने बनवले. एजे प्रेमात पडलेत तिच्या प्रेमात. तिच्या इच्छेप्रमाणे एकदा तिला प्रपोज करून झालंय त्यांचं. ते तिला पुन्हा प्रपोज करू शकतात. या वहिनी मग आपण काय करायचं? नाही म्हणजे हे असंच घडत राहिलं तर एजे तिचं सतत ऐकत बसतील सगळं. नाही असं झालं तर हे महाभयंकर होईल. आपण असं घडू द्यायचं नाही. आपण असं काहीतरी करूयात की ती स्वतःचं उपोषण मोडेल. पण मग असं काय करायचं बहिणी? सांगते. आज काय नक्की घरी सगळे माझ्याच आवडीचे पदार्थ केलेत. अरे यार मी आजच का उपोषण केलं? आजी, एजे, प्रमोद, विराज, किशोर या लवकर, नाश्ता लागलाय. मला माहिती ह्या मुद्दाम करताय. खूप भूक लागली मला. पार्टनर आता काय करू मी? अरे एवढे पदार्थ, आज काय स्पेशल आहे? हो ना दादा, मला तर वाटतं आपण कोणत्या पार्टीला आलोत. बेबी तुझे फेवरेट दहीवडे पण केलेत हा? थँक्यू बेबी. प्रमोद, आणि तुमच्या आवडीची मिसळ पण आहे. छान तर्री आहे. हो काय? वाव, आणि शिरा तर इतका कमाल झाला ना, म्हणजे मला बघूनच खावंसं वाटतंय.
गुड मॉर्निंग. गुड अच्छा बस. आज लीलाचं उपोषण आहे. ती काहीच खाणार नाही म्हणून तुम्ही मुद्दाम हे सगळे तिच्या आवडीचे पदार्थ केलेत ना. नाही आजी, आता लीलाईंचं उपोषण चालू आहे तरी सगळे ब्रेकफास्ट करणारच ना. आणि काय ना, एवढ्या दिवसात आपण असा मोठा मेन्यू केला नव्हता ना, म्हणून हे सगळं केलं आम्ही. आजी, आणि खूप भूक लागली, तुम्ही पण बसा ना. वाढायला घ्या ना. किती टेम्पटिंग आहे हे सगळं. मी काय म्हणते, आपण नेहमीच डायनिंग टेबलवरती ब्रेकफास्ट करतो. आज आपण सोफ्यावरती छान रिलॅक्स होऊन ब्रेकफास्ट करूया. मुद्दाम करतायत ह्या जर अशा माझ्यासमोर ब्रेकफास्ट करणार असतील तर मग संपलंच सगळं. कसं कंट्रोल करू मी? का कमाल झाला ना समोसा. ते छान झाले दही वडे सरू. काय बघता? खावंसं वाटतंय का? अहो मग घ्या ना प्लेट. खा थोडंसं, कशाला त्रास करून घेताय स्वतःला. राहू दे उपोषण वगैरे, खाऊन घ्या. लीलाई, तुमच्याकडे अजूनही उपोषण तोडण्याचा ऑप्शन आहे. तुम्ही पण आमच्या बरोबर ब्रेकफास्ट करू शकता. अजिबात नाही. अगदी मला अमृत जरी दिलत ना तरी मी काही माझं उपोषण तोडणार नाही. नक्की. बघा लीलाई, अजूनही विचार करा. तुमच्याकडे उपोषण तोडण्याचा ऑप्शन अजूनही आहे. हा, एक घास शिरा खाणार का तुम्ही? पार्टनर, का माझी परीक्षा बघतोयस? प्लीज यांना इथून जायला सांग. काय घमघमाट सुटलाय. साजूक तुपातला, खूप ड्रायफ्रुट्स घातलेला. एक घास घ्या ना. घ्या घ्या घ्या. एका घासाने काहीच होत नाही. हा, एका घासाने काहीच होणार नाही. एक घास घ्याच तू. घ्या घ्या. सरस्वती, दही वडे तू ते ऑनलाईन बघून केलेस ना? हो वहिनी. मला वाटलंच. खूप छान झाले. एक घास तर खाऊ शकता ना. घ्या. हा, नका एवढा विचार करू. घ्या थोडस, खा ना. मी स्वतः भरवते तुम्हाला. खा ना. ओ घ्या ओ. शिरा खाणार? घ्या. नाही, अजिबात खाणार नाही मी काही. माझा जीव गेला तरी चालेल पण मी काही खाणार नाही. राहिलोच. राहू दे. एजे या ना, तुम्ही पण बसा. लक्ष्मी, त्यांच्यासाठी प्लेट कर एक तयार. जा जा. हा, मी एजंटना सर्व करते. एजी,
इफ आय एम नॉट रॉंग, या सगळ्या लीलाच्या आवडत्या गोष्टी आहेत. हे माहिती असून की ती उपोषण करते तरी तुम्ही बनवल्यात. मे आय नो द रिझन? द रिझन इज ऑब्वियस एजे. त्यांनी त्यांचं उपोषण मागे घ्यावं म्हणून. काय गरज आहे उपोषण करायची? तब्येत खराब होईल ना त्यांची, म्हणून ना. इट्स गुड टू नो की तुम्हाला लीलाची एवढी काळजी आहे, पण तरी तिला खायचं नसेल तर तिला फोर्स करू नका, अजून त्रास देऊ नका. येस एजे. तुम्ही घ्या ना खाऊन. आज जर लीला काही खाणार नसेल तर मीही काही काढणार नाही. का? तुम्ही का उपवास करताय? आजी, यांना म्हणावं मी घरीच असणार आहे, पण यांना ऑफिसला जायचंय, कामं करायची आहेत. त्यांनी काहीतरी खाल्लं पाहिजे. बरोबर बोलते लीला. अभिराम, तुला कामाला जायचंय, खाल्ल्याशिवाय जाऊ नकोस तू. नाही आई, लीला जर काही खाणार नसेल तर मी नाही खाणार, ही गोष्ट फायनल आहे. अभिराम, अँड नथिंग कॅन चेंज दॅट. पार्टनर, हे काय झालं रे? आता माझ्यामुळे याची पण उपाशी राहणार? सी यू इन द इव्हनिंग.